हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत दोडक्यांची सुकी भाजी. तर त्यासाठी मी घेतले दोडके, त्याची साल काढून शिरा काढून घेतल्यात आणि बारीक चिरून घेतले. त्यानंतर इथे घेतली कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर इथे एक मी कढई घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर. कांदा थोडासा लालसर होत आला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे किचन किंग मसाला किंवा घरगुती मसाला. त्यानंतर आपण हे बारीक चिरलेले दोडक्याच्या फोडी टाकून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर पाणी. छान प्रकारे थोडंसं शिजू द्यायचं. थोडंसं शिजत आलं की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि तुमच्याकडे कारळाचं कूट असेल तर तो पण टाका. छान होईल भाजी. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली दोडक्याची भाजी, दोडक्याची सुकी भाजी रेडी झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा. थँक्यू.